पोटात काय काढून घ्या देवा चांगल 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 देवा चांगल 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 ए मांडियाला पाटवर सोनियाचे ताट आहो रांगोळीचा थाट माट चांग भल अंगत पंगत थोरा मोठ्यांची संगत चढ गप्पाना रंगत देवा चांगल 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 देवा चांगल 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 लंबितांबुज राम राम मंडळी, कुणाला भेटायला आलो माहितीये ना? नाही, टायटल बघितलंच नाही तुम्ही? बर, चला माया बरोबर. राम राम साहेब, मी वसाडगावचा आबूराव झगडे. एकाच मातीत जन्माला येऊन एकच भाषा असताना एखादाच राज ठाकरे होतो. एखाद्याचं नाव राजाजी असून त्याच्यावर भीक मागायची वेळ येते. पण हे केवळ नशिबावरच अवलंबून असतं असं नसतं ना. पण हे कसं झालं, आमच्या गावाकडचे गाबडे सगळे मला म्हणायला लागले, तू जाऊन जा बरं, हिंमत असेल तर भेटून ये म्हणले. आणि झगडा करून इथपर्यंत पोहोचलो साहेब. लय सिक्युरिटी असते तुमच्यासारख्या लोक नेत्यांना. एक तर मला तुम्हाला कुठची सिक्युरिटी दिसली बाहेर मला माहिती नाही, कारण माझी सरकारने सिक्युरिटीज काढून घेतली. त्याच्यामुळे असतील तर ती फक्त माझी लोक असतील. आणि मला जे काही बोलायचं आहे ते मी बोलत असतो. त्याचा संरक्षणाशी मला असलेल्या संरक्षणाचा असलेल्या किंवा नसलेल्या ह्याचा काही संबंध कधी येत नसतो. मला जे वाटतं ते मी महाराष्ट्रासमोर प्रामाणिकपणे बोलतो. आता ते कधी आवडतं कधी नावडतं, काय होतं माहित नाही. पण अशी कधीतरी कुठची गोष्ट अशी घडवून म्हणून मी कुठची गोष्ट केली नाही. जे समोर आलं त्याला सामोरा गेलो आणि होतं ते घडत गेलं. मला फक्त एक विचारायचं, म्हणजे आमच्या बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, आता शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची तुम्ही डिक्टो कॉपी करता, असं माझं म्हणणं नाही बरं. आमच्या गावाकडचे पोरं म्हणून मी आपला एक प्रश्न. ते मला असं वाटतं की संस्कार नावाची काही गोष्ट असते. मी अगदी इतकासा असल्यापासून माननीय बाळासाहेबांबरोबर मी प्रत्येक सभांना गेलो, कार्यक्रमांना गेलो आणि घरातच वाढलो. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण एक त्याला इन्फ्लुएन्स म्हणतो. मी जर समजा अटल बिहारी वाजपेयी किंवा ओबामा सारखं भाषण करत असतो तर तुम्ही बोलला असं कॉपी करतो. बरोबर आहे. ते माझे काका आहेत, त्यांच्या सानिध्यात मी लहानाचा मोठा झालो आणि त्याच्यामुळे तो जो एक इन्फ्लुएन्स असतो तो इन्फ्लुएन्स असतोच. बऱ्याच वेळेला काही लोक मला म्हणतात की मी दिसतो तसा. आता ही तर कॉपी होऊ शकत नाही ना, पण मला असं वाटतं की ते जे मॅनरिझम्स किंवा त्या सगळ्या ज्या गोष्टी तसे तुम्ही वाढत असता, पुढे जात असता. खरं तर कसं आहे साहेब, तुमच्याच इन्फ्लुएन्स खाली आमच्या गावाकडचे इतके पोरं आहेत ना. तुम्ही मध्ये ते स्वेटर घातलं तर गावाकडे भर उन्हाळ्यात सगळे पोट्टे स्वेटर घालून बोंबलत हिंडत होते. चष्म्याची स्टाईल तीच, बसायची स्टाईल, सगळे कॉप्या करायला लागले. त्याला कॉपी म्हणता येईल, हे बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही विचारपूर्वक करता आणि भव्य दिव्य करण्यामागे तुमचा कल असतो. मग तो मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम असतो, लता दीदींचा असो. शिवाय आता हा मनसेचा जो झेंडा आहे त्याच्याविषयी आम्हाला फार प्रश्न होता. म्हणलो याच्यामध्ये काय विचार असेल, हा झेंडा असा का असेल, याच्या मागे काय संकल्पना असेल. मी पक्ष स्थापन करताना, मी जेव्हा शिवसेना पक्षातनं बाहेर पडलो तेव्हा मला माहितीही नव्हतं की मी पक्ष स्थापन करणार. अनेकांना असं वाटतं की हे सगळं माझ्या खूप डोक्यात अगोदरपासून होतं. अजिबात नव्हतं. मी तिथून जेव्हा बाहेर पडल्यानंतर माझ्या मनात आलं की दोनच पर्याय माझ्यासमोर होते. एक राजकारण सोडून देणे, नाहीतर दुसरा स्वतःचा राजकीय पक्ष काढणे. कारण बाळासाहेब सोडून मी इतर कोणाच्याही हाताखाली काम नाही करू शकत. त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा माझा प्रश्नच नव्हता. ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या, त्यांना मी असं सोडून जाणं अर्ध्या वाटेत, हे मला मनाला काही पटलं नाही.
आणि म्हणून मी पक्ष काढायचा विचार केला. मला जे पटत नाही ते मी करायच्या भानगडीत पण जात नाही, पडत पण नाही त्याच्यात. आणि जो सुरुवातीपासून माझा विचार होता की महाराष्ट्र, मी मराठी आहे, महाराष्ट्र हा माझा आहे, म्हणून मी जेव्हा स्लोगन त्याची दिली त्यावेळेला पण मी म्हटलं होतं की मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. मग पक्षाचं नाव काय ठरवायचं, तर म्हटलं हा मला पक्ष जो करायचा आहे महाराष्ट्रापुरताच मला तो मर्यादित ठेवायचा आहे. कारण राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रीय नेता याच्यावरती माझा विश्वास नाही. असं काही नसतं. हे स्वतःहूनच ठरवतात की मी राष्ट्रीय नेता आहे, लोकांना कुठे विचारतात. बरोबर. बरं, मी म्हटलं महाराष्ट्रापुरता आपण विचार करायचा. पण महाराष्ट्र म्हटलं मला काय करायचंय, मला मेसेज काय द्यायचंय महाराष्ट्राला, मला काय करायचंय. आणि म्हणून ते नवनिर्माण, काही नवीन गोष्टी आपल्याला करायच्यात, काही नवीन जे आतापर्यंत लोकांनी पाहिलं नाही ही गोष्ट करायची. ती गोष्ट कधी होईल, ज्यावेळेला माझ्या हातात सत्ता येईल. म्हणून मी त्या पक्षाचं नाव माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं ठेवलं. झेंडा, आपल्याकडे सर्वसाधारणपणे सगळ्या गोष्टी ह्या जातीत नाही तर धर्मात विभागलेल्या असतात. बरोबर आहे. त्याच्यावरती माझं मत होतं की माझी जात ही मराठी आहे आणि माझा धर्म हा महाराष्ट्र आहे. मग त्या माझ्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या कुठच्याही जाती आणि सगळे धर्म हे माझे आहेत, महाराष्ट्राचे आहेत. पण आपल्याकडे कसं होतं की सगळी राजकीय गणितं ही रंगांवरती अवलंबून असतात. म्हणजे निळा हा दलितांचा, भगवा हा हिंदूंचा, हिरवा हा मुसलमानांचा. प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये आज अतिरेकी ज्या पद्धतीने आहेत, बहुतांशी अतिरेकी, बहुतांशी काय सगळ्याच ठिकाणी जे दिसत आहेत हे सगळे मुसलमान दिसतात. पण ते जगभर सगळीकडेच होतंय. जो महाराष्ट्रामध्ये इथे राहतोय, वर्षानुवर्ष राहतोय, जो महाराष्ट्रातला मुसलमान आहे, जो मराठी भाषा आहे त्याची, जो महाराष्ट्रावरती प्रेम करतो, त्याला ह्यांच्यासाठी सोडू का मी? आणि म्हणून हे सर्वसमावेशक सगळ्यांना घेऊन जाणारा पक्ष आहे. म्हणून मी हे तिन्ही रंग हे घेतले. आणि भगवा हा मोठ्या प्रमाणावरती आहेच त्याच्यात. मराठी भाषा, ज्ञानेश्वरांपासून, अनेक संतांपासून, आजच्या आपल्या साहित्यिकांपासून, कवींपासून अनेक लोकांनी जी इतकी समर्थ बनवलेली आहे ती सोडून द्यायची राजकारणासाठी, जे माझ्याकडनं होणार नाही आणि जे मी करणार नाही. परप्रांतीयांचा द्वेष हा केवळ आपल्या मराठी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी आहे का त्यामागे काही उद्दिष्ट आणि काही, ते आम्हाला स्पष्ट करा जरा. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. एक गोष्ट आपण पाहिली पाहिजे की या देशाची जी रचना संपूर्ण झालेली आहे ही भाषेवर झालेली आहे. बरोबर. आणि ज्या समजा गुजराती भाषा आहे त्यांना गुजरात, मराठी भाषा आहे त्यांना महाराष्ट्र, अशी त्या भाषेच्या नुसार देशाची रचना झालेली आहे. मी माझ्या अस्मितेबद्दल, महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल, मराठी माणसाच्या अस्मितेबद्दल, ज्याला मराठी भाषेच्या अस्मितेबद्दल मी बोलत असतो, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले इतर अमराठी लोक जे आहेत, ज्यांची भाषा मराठी आहे, ज्यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे, त्यांना मी मराठीच मानतो. महाराष्ट्राची प्रगती होताना महाराष्ट्रातल्या भूमिपुत्राला इथे सर्वप्रथम प्राधान्य मिळालं पाहिजे. ते मिळत नसताना बाहेरच्या प्रांतांमधनं जी लोक इकडे येतात आणि सगळ्या गोष्टी घेऊन जातात, याच्याबद्दल राग व्यक्त करायचा नाही का? आणि म्हणून मी सांगतो की ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित नीट फोड करतो की परभाषिक आणि परप्रांतीय. कळलं का? आज परभाषिक लोक जन्मापासून पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रामध्ये इथे राहणारे लोक आहेत, ज्यांची घरची भाषा देखील मराठी आहे. त्या लोकांना मी मराठीच मानतो. या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण असेल? लाचार राजकारणी, अजून कोण? यांचा डोळा हा फक्त मतांवरती आहे. कोण मत देते ह्याच्यावरती नाही. मतदानाच्या दिवशी जिवंत राहा, नंतर मेलास तरी हरकत नाही. त्याच्यामुळे ह्यांना काही स्वाभिमान, अभिमान वगैरे नावाची गोष्टच नाही. मी परवा दिवशीच एक उदाहरण दिलं की आजपर्यंत नरसिंहराव रामटेक मधनं उभे राहायचे. बरोबर. तिथून ते खासदार म्हणून निवडून जायचे. ज्या दिवशी पंतप्रधान झाले त्या दिवशी त्यांनी आंध्र प्रदेश मधल्या आपल्या स्वतःच्या मतदारसंघामधून निवडणूक लढवली. का नाही रामटेक मधून लढवली निवडणूक? प्रत्येक माणसाला आपल्या प्रांताबद्दल, आपल्या राज्याबद्दल, आपल्या भाषेबद्दल अभिमान असतो. प्रत्येक राज्य ते टिकवतं. आम्ही बोललो की फक्त संकुचित ठरतो. बरोबर. परवा दिवशी त्या AR रहमानला ऑस्कर मिळाला. बरोबर, सगळ्यांनाच आनंद झाला. त्या ऑस्कर घेताना त्या रहमानने शेवटचं, त्याच्या भाषणातलं शेवटचं वाक्य हे तमिळमध्ये बोलला.
त्याला नाही कोणी बोललं हिंदीत का नाही बोलला म्हणून. आणि प्रत्येक वेळेला आपण ज्या वेळेला महाराष्ट्र ज्या वेळेला बोलतो त्याच वेळेला हे सगळे कसे उभे राहतात. म्हणजे आपण मराठी बोलल्यानंतर लोक म्हणतात नाही बघा आता इतकं ग्लोबल व्हायचं असेल तर तुम्हाला ग्लोबल म्हणजे काय भाषा सोडणं असं होतं का. म्हणजे ज्या रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं, रवींद्रनाथ टागोरांना, टागोरांचं सगळं साहित्य हे बंगालीत आहे. बरोबर. म्हणजे जगाने समजून घेतली ना तुमची भाषा. बरोबर. सत्यजित रेंनी एक चित्रपट सोडून सगळे चित्रपट हे बंगालीमध्ये केले, त्यांना ऑस्करचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला ना. तुम्ही तुमच्या भाषेवरती, तुमच्या भूमिकेवरती, तुमच्या अस्मितेवरती जर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जी मराठी भाषा ज्ञानेश्वरांपासून, अनेक संतांपासून, आजच्या आपल्या साहित्यिकांपासून, कवींपासून अनेक लोकांनी जी इतकी समर्थ बनवलेली आहे ती सोडून द्यायची राजकारणासाठी, जे माझ्याकडनं होणार नाही आणि जे मी करणार नाही. उद्या समजा तुम्ही मुख्यमंत्री झालात तर मग तुमचं काय असेल, रचना काय कराल तुम्ही, काय विचार कराल? या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण 60 वर्षाच्या चुका सुधारणार आहोत की नाही सुधारणार आहोत. बरोबर. आणि त्या चुका सगळ्या माझ्यासमोर आहेत की कोणाकोणाच्या हातामध्ये लोकांनी, जनतेने काय काय दिलं आणि त्यांनी ते केलं नाही. ज्या दिवशी महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातामध्ये येईल, कळलं का, त्या दिवशी महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल असंच काम माझ्याकडनं होईल. मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्र राज्य, मराठी भूमिपुत्र, मराठी आमच्या सगळ्या माता भगिनी यांच्यासाठी जे जे शक्य असेल पहिलं प्राधान्य हे त्यांना. आमची पोटं भरल्यावरती आम्ही दुसऱ्यांचा विचार करू. बरोबर. बरं का. आम्ही उपाशी तापाशी राहून दुसऱ्यांची पोटं भरतोय, होणार नाही. कोणसला सोडून तुम्ही एकदम मनसेची स्थापनाच केलीत. बरेच तुमच्यावर टीकेची झोड उठवली गेली, बऱ्याच जणांनी बरीच राळ उठवली. आणि आमच्याकडचे गावाकडचे माणसं आम्ही निर्मळ असतो, आम्हाला पेपरात जेवढं वाचायला मिळतं, टीव्हीत जेवढं बघायला मिळतं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवणार. पण प्रत्यक्ष तुमच्या तोंडून आम्हाला ऐकून घेण्याची उत्सुकता आहे. खरं तर आमच्या गावातले एक पाटील मास्तर आहे, त्यांचा हा प्रश्न आहे. मास्तर विचारला बरं. अडचणी ह्या खूप येतात, पण या अडचणी येतील हे मला माहिती होतं. साधारणपणे शिवसेना 66 साली जन्माला आली. 66 ते 2006 या संपूर्ण काळात एकही नवा राजकीय पक्ष जन्माला नाही आला. तुम्ही म्हणाल राष्ट्रवादी काँग्रेस आला. राष्ट्रवादी काँग्रेसला मी तशा अर्थाने मी पक्ष नाही समजत. राष्ट्रवादी काँग्रेस ही पवार साहेबांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली एक मोळी आहे. त्या मोळीची दोरी आहे पवार साहेब आहेत, बरं का. पण ते सगळे निवडून येणारे लोक आहेत, सत्तेमधले लोक आहेत. माझ्याकडची जर समजा तुम्ही माणसं बघितली तर ही नवे सगळे कोरे चेहरे आहेत. आणि गेल्या 40-42 वर्षामध्ये नवा राजकीय पक्ष घडताना कोणी पाहिलाच नाही. आणि तो पाहिला नसल्यामुळे अनेकांना माहितीच नाही की पक्ष कसा उभा राहतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला पक्ष स्थापन करताना अनेक माझ्यावरती टीका झाल्या. हा काय नव्याचे 9 दिवस, हा परत जाईल, हे काय सोपं नाही, त्याला पैसे लागतात वगैरे वगैरे अनेक गोष्टी झाल्या. राजकीय पक्षांना पैसे लागतात, नक्कीच लागतात. पण ज्यांच्याकडे राजकारणामध्ये विचार असतो त्यांना कमी पैसे लागतात, ज्यांच्याकडे विचार नसतो त्यांना जास्ती पैसे लागतात. मी हे जे बांधायचा प्रयत्न करतोय हे विचारांवरती बांधायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामुळे अडचणी काय सांगून काय करायचे, वाट काढणं त्यातनं हेच सगळ्यात महत्वाचं. साहेब, कौटुंबिक वाद आहेत, आम्ही त्याबद्दल पेपरात वाचतो, टीव्हीत बघतो, पण कधी असं वाटत नाही जाऊन सगळ्यांना एकदम मिठीत घ्याव, कडकडून त्यांच्याशी भांडाव, स्पष्ट बोलाव, हक्कानं जेवून याव? नक्की वाटतं ना. फिल्म इंडस्ट्रीत तुमच्या फार ओळखी आहेत, खूप हिरो तुमच्या ओळखीचे आहेत. मग तुम्हाला कधी असं हिरो व्हाव नाही का वाटत? मी तर म्हणलं ना तुम्हाला, एवढे प्रभावाखाली आमच्या गावाकडची पोरं, तर तुम्हाला असं वाटत नाही कधी आपण एखादं काम करून बघावं? नाही, असं कधी वाटलं नाही. आणि मला इथे राजकारणामध्ये तर मला विलनच ठरवायचा प्रयत्न चाललाय. त्याच्यामुळे हिरोचा काही प्रश्न नाही. पण नाही, असं कधी नाही वाटलं मला. वडिलांचा संगीताचा वारसा तुमच्यापर्यंत आलेला आहे, मग तुम्हाला संगीतात किती रुची आहे आणि तुम्ही किती वेळ देता त्यासाठी? नाही, मी संगीत ऐकतो खूप. हा. मग मी दौऱ्यावरती असताना, प्रवासामध्ये कुठेही किंवा घरी असताना संगीत ऐकतो खूप. हा.
तेवढंच कानसेन लेवललाच. हा, आणि मग आवडते संगीत दिग्दर्शक कोण तुमचे? खूप आहेत, म्हणजे असं काय एखाद दुसरं असं कोण नाहीये. म्हणजे मराठीमध्ये पण अनेक आहेत, हिंदीमध्येही अनेक आहेत, इंग्रजीमध्येही अनेक आहेत माझे. बरं. म्हणजे मी खूप वेळेला म्हणजे माझ्याकडे जर हेच आहे की इंग्रजी चित्रपटाचे फिल्मच्या बॅकग्राऊंड स्कोर्स ऐकतो मी. बरं. खूप ऐकतो. हं. त्याच्यामुळे असं काही एखाद दुसरं असं सांगता नाही येणार, खूप लोक आहेत. साहेब, कौटुंबिक वाद आहेत, आम्ही त्याबद्दल पेपरात वाचतो, टीव्हीत बघतो, पण कधी असं वाटत नाही जाऊन सगळ्यांना एकदम मिठीत घ्याव, कडकडून त्यांच्याशी भांडाव, स्पष्ट बोलाव, हक्कानं जेवून यावं? नक्की वाटतं ना. आज काय हे रोज वाटतं, पण हे वाटत जरी असलं तरी आता बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या असतात. आपणही खूप पुढे आलेलो असतो. मध्यंतरी मी बाळासाहेबांना पुस्तक द्यायला गेलो. आता साधं पुस्तक द्यायला गेलो तर एवढं राजकारण करून ठेवलं, बरं का. कडकडून भेटलो तर काय करतील हे लोक. वाटत जरी असलं तरी काही वेळेला बंधनं घालावी लागतात, इलाज नसतो त्याला काय. पण तुम्ही जरी तुमच्याबद्दल विचार नसला करत तरी घरचे सगळेच विचार करतात. वहिनी साहेब तुम्हाला राजकीय कामात बऱ्याचदा मदत करतात. मुलांना काय वाटतं? मध्ये तुम्हाला अटक झाली, सगळं पेटून उठलं, मग घरच्यांना मुलांना भीती वाटली का, किंवा त्यांची काय प्रतिक्रिया होती? पहिली गोष्ट म्हणजे राजकीय कामात, या राजकीय कामाची मी फोड करतो. बरोबर. शर्मिला या संपूर्ण काळामध्ये बरोबर राहणं, म्हणजे तिने ज्या पद्धतीने काय सहन केलं असेल ते तिलाच माहिती. पण हे सगळं करत असताना आज राजकारणामध्ये जिथे मी जाऊ शकत नाही तिथे लोक, मी ह्या सगळ्या याच्यामध्ये पदयात्रा असतात किंवा अनेक गोष्टी असतात की जिकडे मी जात नाही तिथे आपले लोक त्यांना बोलवतात आणि ती जाते, मेहनतही करते, पण तेवढ्या पुरतच. इतर राजकारण हा जो विषय आहे, बरं का, म्हणजे कोणाला तिकीट द्यावं की न द्यावं, कोणाला काय करावं, कोणाची भेट द्यावी की न द्यावी वगैरे असल्या कुठच्याही भानगडीत ती कधी पडत नाही, पडणारही नाही आणि मी पडूही देणार नाही. वहिनींचं तुम्ही सांगितलं, पण मुलांची काय रिॲक्शन होती, काय प्रतिक्रिया होती? खरं तर मला तशी नाही कळली ती. हा तसे माझा मुलगा हा तसा मितभाषीच आहे, हा बरं का. तो असा एक्सप्लेन करणाऱ्यातला नाही की मला काय वाटलं वगैरे वगैरे. पण मला नाही वाटत की त्यांना तसं काही घाबरले असतील किंवा काय झालं असेल असं मला नाही वाटत. हा आणि कसं होतं की समजा माझी आई घेतली, म्हणजे ज्यावेळेला 69 साली माननीय बाळासाहेबांना ज्यावेळेला अटक झाली होती ती गोष्ट तिने पाहिलेली आहे, बरं का, आणि तिनेही तो संपूर्ण प्रवास अख्खा पाहिलेला आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत तिलाही काही वाटलं असेल त्या सगळ्या गोष्टींबद्दल. साहेब, आता एक मनातली इच्छा बर का, म्हणजे तुम्ही पटलं तर हो म्हणा, नाही तर काय. तुम्ही खूप उत्तम व्यंगचित्रकार म्हणे, तुम्ही तात्काळ व्यंगचित्र काढता असं आमच्या गावाकडे बऱ्याच जणांची चर्चा चालू असते. नाही, असं नाहीये ते. हा काय आहे, एखादं कॅरिकेचर म्हणजे अर्कचित्र ज्याला म्हणतो, एखादं अर्कचित्र काढणं ठीक आहे, हा पण पॉलिटिकल कार्टून, राजकीय व्यंगचित्र काढायला खूप वेळ लागतो. बरोबर आहे, आणि ती संपूर्ण प्रोसेसच आहे ती अख्खी. बरोबर आहे. त्या प्रोसेस म्हणजे एकतर विचार, बातमी, त्याच्या मागे विचार, मग त्याचं कॉम्पोजिशन, मग त्याचं स्केचिंग, मग स्केचिंग नंतर त्याचं इंकिंग, या सगळ्या गोष्टी खूप वेळ काढणार. म्हणजे व्यंगचित्रासाठी स्वतःच लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, नेपथ्यकार व्हावं लागतं. साहेब, मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारतो, पटापट विचारतो, तुम्ही पटापट उत्तर द्या, चालेल ना? बाळासाहेब की राजसाहेब? बाळासाहेब. हे चित्र का विचित्र असं राजकारण? चित्र. पैसा, प्रतिष्ठा की निष्ठा? निष्ठा, मग प्रतिष्ठा, वर मग पैसा. सेवक का मालक? नाही, आता मालक कसा आहे आणि सेवक कसा आहे दोघांवरती अवलंबून आहे ना. दोन्हीतलं मालक चांगला असेल तर मालक पण, सेवक चांगला असेल तर सेवक पण. साहेब, माझं चित्र काढा ना. काढतो ना.
मंडळी, हे माझं अर्क चित्र बर का, स्वतः राज साहेबांनी काढलेलं. तुम्ही आता प्रत्यक्ष बघितलेलं आहे. मगाशी मी त्यांना जेव्हा विचारलं, साहेब म्हणलं तुम्ही माझं चित्र काढाल का, तेव्हा ते म्हणले हो काढतो. तर मला काय वाटलं आता ते खुर्चीत बसलेले आहेत, तिथं बसूनच काढतील आपलं चित्र. पण ते म्हणले मला खुर्चीत बसून चित्र नाही काढतायत. कसं आहे मंडळी, ज्याचं अंतरंग स्वच्छ असतं त्यालाच मातीशी नातं जोडता येतं. तर असं मातीशी नातं जोडलेल्या या राजकारण्यापेक्षाही कलावंत जास्त असणाऱ्या माणसाला आपल्या सगळ्या गावाच्या वतीनं आपण एक मानाचा मुजरा करूच. आणि मी स्वतः त्यांचं चांग भलं व्हावं आणि त्यांच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या कष्टकरी, श्रद्धा ठेवणाऱ्या, मराठीशी निष्ठा बाळगणाऱ्या सर्व मराठी जनांचंही चांग भलं व्हावं अशी आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करतो. पण एक राहिलंच साहेब, आमच्या वतीनं, आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं ही एक छोटीशी भेट तुम्हाला. हे तुंतुन आहे मराठीचं, मराठी संस्कृतीचं तुंतुन वाजवून चांग भलं करा. आपली संस्कृती, आपला अभिमान, मी मराठी. पोटात काय अन पोटात काय काढून घ्या देवा चांगलं. चांगलं 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 देवा चांगलं चांगलं चांगलं. ए मांडियाला पाटवर सोनियाचे ताट, आहो रांगोळीचा थाट माट चांग भले. जे अंगत पंगत थोर मोठ्यांची संगत चढ गप्पाना रंगत देवा चांगलं. चांगलं 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 देवा चांगलं चांगलं चांगलं.